आयुष्य म्हटले की दुःख, वेदना, समस्या, संकट तर येणारच. ह्या जगात तुम्हाला एकही व्यक्ती असा सापडणार नाही ज्याला दुःख आले नसेल. प्रत्येक व्यक्तीला ह्या सर्वातून जावेच लागते. पण हे तुमच्यावर अवलंबून असते की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता. कितीही कठीण परिस्थिती असू द्या, कितीही मोठे दुःख असू द्या, जर ह्या 10 गोष्टी तुम्ही आयुष्यात अंमलात आणाल तर तुमचे सुख, आनंद, मन शांती तुमच्याकडून कोणच हिरावून घेऊ शकत नाही. आणि गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला कोणी दुःखी करू शकणार नाही. पहिली गोष्ट, द्वेष करण्याऐवजी प्रेमाची निवड करा. आजकाल लोकांना सगळ्यात जास्त दुःख प्रेम संबंधांमुळे होते. जेव्हा पण कोणी तुमचे मन दुखावते किंवा विश्वासघात करते किंवा कोणी तुमच्याबरोबर वाईट केलं असेल तरी सुद्धा तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका. नेहमी प्रेमाचीच निवड करा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचा द्वेष करता तेव्हा समोरच्याला काही हो ना हो, तुम्ही त्या द्वेषाच्या अग्नीमध्ये जळत राहता. तुमची तडफड होत राहते. एका क्षणासाठी जरी तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल तिरस्कार निर्माण झाला तर तुम्ही कधीच सुखाने, समाधानाने जगू शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला प्रेमाची किंवा द्वेषाची निवड करावी लागेल तेव्हा फक्त आणि फक्त प्रेमाचीच निवड करा. प्रेमाची ऊर्जा तुमच्या मनाला आनंद आणि प्रसन्नतेने भरून टाकेल, शांती आणि समाधानाने भरून टाकेल. तुमच्याबरोबर कोणी कितीही वाईट केलं असेल, जर तुमची प्रेमाची ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांचे वागणे सुद्धा बदलते. दुसरी गोष्ट, रागाऐवजी क्षमाशीलता निवडा. जेव्हा तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल क्रोध निर्माण होतो तेव्हा समोरच्याला काही हो ना हो, पण तुमचे मन प्रचंड अस्वस्थ होते. तुम्ही आतल्या आत क्रोधाच्या अग्नीमध्ये जळत राहता. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रोधामुळे तुम्ही फक्त स्वतःचे नुकसान करून घेत आहात. सगळ्यात जास्त हानी तुमची होत असते. त्यामुळे आयुष्यात जेव्हा कधी अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे क्षमाशीलता किंवा क्रोधाची निवड करावी लागेल तेव्हा क्षमाशीलतेची निवड करा. जेव्हा तुम्ही एखाद्याला माफ करता तेव्हा तुमचे चित्त एकदम हलके होऊन जाते. तुमच्या मनातून दुःखाचे ओझे उतरून जाते. लोक म्हणतात, एवढे सोपे नाहीये, असे कसे माफ करायचे? मग मला सांगा, क्रोध करणे सोपे आहे का? एखाद्याचा रागराग करणे सोपे आहे का? क्रोधामुळे तुम्हाला मजा येते का? यामुळे फक्त आणि फक्त तुम्हाला वेदना होतात, त्रास होतो. फक्त एकदा क्षमा करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते बघा. तुम्हाला प्रत्येक वेळी असा अनुभव येईल जेव्हा पण तुम्ही कोणाला माफ कराल तुमचे हृदय शांत होऊन जाईल. तिसरी गोष्ट, शिव्या शाप देण्याऐवजी आशीर्वाद द्या. जेव्हा पण तुम्ही लोकांची निंदा करता किंवा कोणाबद्दल वाईट बोलता किंवा तुम्हाला वाटते एखाद्याचे वाटोळे हो, तो आमच्याबरोबर वाईट वागला, अशा वेळी तुम्ही जे शब्द बोलता, तुमच्यामधून जी ऊर्जा निर्माण होते, समोरच्याला काही हो ना हो, ती ऊर्जा तुमचे सगळ्यात जास्त नुकसान करते. त्याने जे केले आहे ते त्याचे कर्म, तुम्हाला जे करायचे आहे तो तुमचा धर्म. त्यामुळे सगळ्यांबद्दल चांगले चिंतन करा, सगळ्यांच्या भल्याचा विचार करा. हे परमेश्वरा, सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान नांदू दे. जेव्हा तुम्ही सर्वांच्या भल्याचा विचार करता तेव्हा त्यामध्ये तुम्ही आपोआप येता. त्यामुळे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करा. कोणाबद्दल मनामध्ये कटुता ठेवू नका. चौथी गोष्ट, रडण्याऐवजी हास्याची निवड करा. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुम्हाला खूप वेदना होतात, तुम्हाला खूप त्रास होतो. आणि जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्हाला किती आनंद होतो. तुमचे मन प्रसन्न होते, तुमचे मन हलके होते. आजकाल लोकांनी हसायचे बंद केले आहे. अनेक लोक तर तेव्हाच हसतात जेव्हा त्यांना सेल्फी घ्यायचा असतो, किंवा काही लोक तेव्हा हसतात जेव्हा ते हास्य जत्रा बघतात. म्हणजे तुमचा आनंद कशावर तरी अवलंबून झाला आहे. नैसर्गिकरित्या हसणे तुम्ही सोडूनच दिले आहे. आजकाल अशी फार कमी लोक पाहायला मिळतात जे कारण नसताना हसत खेळत असतात. माहित नाही कोणाचे किती आयुष्य उरले आहे. त्यामुळे आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हसत खेळत घालवायचा प्रयत्न करा. त्यामुळे नेहमी रडण्याऐवजी हास्याची निवड करा. कारण असे म्हणतात, जो दुःखामध्ये हसायला शिकतो तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकतो. पाचवी गोष्ट, ताण तणावाऐवजी शांतता निवडा.
आपल्या मनावर ताणतणावाचे ओझे घेऊन मिरवायचे आहे की आपले मन एकदम शांत ठेवायचे आहे, ही तुमची निवड आहे. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती कधीच तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही टेन्शन घ्या. टेन्शन घेणे ही तुमची निवड आहे. कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, जर तुम्ही ठरवले की मला ह्या परिस्थितीत सुद्धा शांत राहायचे आहे, तर मग तुमची मनशांती कोणीही भंग करू शकत नाही. 6वी गोष्ट, गैरसमजाऐवजी संवादाची निवड करा. जेव्हा पण तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, काही संशय असेल, तेव्हा गोष्टी मनात ठेवू नका. तुम्ही समोरच्या बरोबर जाऊन संवाद साधा, त्यांना विचारा, त्यांच्याबरोबर बोलून गोष्टी स्पष्ट करा. जेव्हा तुम्ही गोष्टी मनात ठेवता तेव्हा त्या गोष्टी तुमचे नातेसंबंध बिघडून टाकतात. त्यामुळे आयुष्यात नेहमी एक स्पष्टता ठेवा आणि संवाद साधा. 7वी गोष्ट, दुःखाऐवजी आनंदाची निवड करा. जेव्हा एखाद्याची वागणूक तुम्हाला त्रास देईल तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची शांती बिघडू देऊ नका. कधीही लोकांच्या वागणुकीमुळे तुमचे मन दुःखी करून घेऊ नका. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या गोष्टी मनाला लावून घ्याल तर आयुष्यात तुम्ही नेहमी दुःखीच राहाल. कोणाला काही करायचे ते करू द्या, तुम्ही ते करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. 8वी गोष्ट, मत्सर करू नका, दयाळू व्हा. कधीही कोणाचा मत्सर करू नका. ह्या जगात ज्याला जे काही मिळते ते त्याच्या योग्यतेनुसार मिळते, तुम्हाला सुद्धा मिळेल. तुम्ही दयाळू बना, तुम्ही लोकांना द्यायला शिका, हा निसर्ग तुम्हाला 100 पटीने परत देईल. 9वी गोष्ट, स्वार्थी बनण्याऐवजी लोकांची मदत करा. जेव्हा तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करता तेव्हा मग तुमच्याबद्दल कोणीही विचार करत नाही. लोकांना माहिती असते हा तर कधीच कोणासाठी काही करत नाही, त्यामुळे आपण सुद्धा ह्याच्यासाठी काहीच करायचे नाही. पण जेव्हा तुम्ही लोकांचे सुखदुःख वाटून घेता, त्यांची मदत करता, त्यांना गरज असताना त्यांच्या पाठीशी उभे राहता, तेव्हा लोक स्वतःहून तुमची काळजी घेतात. ते तुमची काळजी घेणे आपले कर्तव्य समजतात, कारण तुम्ही सगळ्यांची मदत करता, सगळ्यांची काळजी घेता. 10वी गोष्ट, अपेक्षा ठेवू नका, स्वीकार करा. तुम्हाला सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवता आणि लोक ती अपेक्षा पूर्ण करत नाही. जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढा जास्त त्रास तुम्हाला भोगावा लागतो. अनेक लोक म्हणतात आम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं, आम्ही त्यांच्याकडून एवढी पण अपेक्षा करू शकत नाही का? अपेक्षा एका विषासमान असते. विष एक थेंब असो किंवा विषाची नदी असो, ते आपले काम करतेच. जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करता, तुम्ही स्वतःसाठी दुःखाचे दरवाजे उघडले असे समजा. तुम्ही हे स्वीकार करा, लोक तेच करतात जे त्यांना करायचे असते. आता हे सगळे जग तुमच्या हिशोबाने चालू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाला जो आहे तसा स्वीकार करा. त्याला जे करायचे आहे ते त्याला करू द्या. कोणालाही बंधनात ठेवायचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही कोणाला बंधनात ठेवाल त्याला त्रास होईल आणि तो तुमच्यापासून अजून दूर जाईल. त्यामुळे सोडून द्यायला शिका. ज्याला जे करायचे आहे ते त्याला करू द्या, कारण प्रत्येक व्यक्ती तेच करेल जे त्याला करायचे आहे. अपेक्षा करायची असेल तर स्वतःकडून करा. स्वतःला आनंदी ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, हे होते ते 10 नियम जे तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक दुःखातून बाहेर यायला मदत करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.